खासदार सुप्रिया सुळे सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. ताई, आज माँसाहेब जिजाऊंची जयंती आहे. जिजाऊंनी याच पुण्याच्या पुण्यभूमीमध्ये मोगलांचा जोखड उखडून खरं तर सोन्याचा नांगर या पुण्यामध्ये फिरवलेला होता. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या नंतर कुठल्या विचारांची पेरणी खरं तर पुण्यामध्ये करणार आहात? ती समतेचीच भाषा असेल आणि जे छत्रपतींनी आणि जिजाऊंच्या आशीर्वादाने जो महाराष्ट्राचं आणि देशाचं स्वप्न त्यांनी पाहिलं ते पूर्ण करण्याचा एक प्रांजळ प्रयत्न आमच्या सगळ्यांकडून होईल. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यामध्ये आलते, त्यांची मुलाखत झाली. मात्र या मुलाखतीमध्ये त्यांनी अजित पवार यांच्यावरती निशाणा साधला. काही नेते जे आहेत ते हवेत बोलतात, कुठलंही आश्वासन देतात, ते आश्वासन पूर्णच होऊ शकत नाही. केंद्र आणि राज्याच्या म्हणजे त्यांना ह्याच्यामध्ये घेतलं तरच त्या गोष्टी होऊ शकतात. काही पण खरं तर या वल्गरणा ज्या आहेत ते विजयासाठी त्यांना पराभवासमोर दिसतो म्हणून असं करतात. असं नाही, लोकशाही एक तर असं म्हणलं तर हे त्यांनाही लागू होतं ना. 15 लाख रुपये तुमच्या अकाउंटला आणि माझ्या अकाउंटला देणार होते, त्याचं काय झालं? त्याच्यामुळे त्यांनी कदाचित अशा केल्या असतील गोष्टी, पण आम्ही तसं करणार नाही. आम्ही आमच्या शब्दाला पक्के आहोत. ते असंही म्हटलेत की सातत्यानं पुण्यातली गुन्हेगारी मोडीत काढायची असं म्हणतात. मात्र गुन्हेगारांनाच त्यांच्याकडून तिकीट देण्यात येत आहे. मोडीत काढायची जबाबदारी कुठल्या डिपार्टमेंटची असते? ती होम मिनिस्ट्रीची असते. मग या राज्याचं गृह मंत्रालय काय करतंय? मी स्वतः अनेक वेळा गृह मंत्रालयाला पत्र लिहिलेलं आहे की पुण्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे गृह मंत्रालयाने आणि इथला जो प्रश्न आहे तो पूर्णपणे हा गुन्हेगारीचा संपवला पाहिजे. मग गृह मंत्रालय काय करतं आहे? गृह मंत्रालयाने किती मीटिंग घेतल्या पुण्यासाठी? काय केलं पुण्याच्या सुरक्षिततेसाठी? अजित पवार यांनी युतीचा धर्म न पाळता त्यांचा समतोल ढासळला आहे. ते आमच्यावरती टीका करत आहेत. मात्र 15 तारखेच्या नंतर ते टीका करणार नाहीत असं सुद्धा वक्तव्य त्यांनी केलं आहे. खरं नाही का बोलायचं? अजितदादा खरंच बोलत आहेत ना. पिंपरी चिंचवडमध्ये जो प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे त्याच्यावर कोणीच बोलायचं नाही. मग लोकशाही टिकवायची का नाही आपल्याला? मग खरं बोललं तर तुम्हाला आवडणार नाही, टीका केली तुम्ही आवडणार नाही. मग लोकशाही नाही दडपशाहीकडून आपण चाललो आहे का? हा मनात प्रश्न येतोच ना. 16 तारखेला पुणेकरांना कुठलं चित्र पाहायला मिळेल? 16 तारखेला पुणेकरांना त्यांच्या मनातला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराचा विनम्र सेवक महापौर म्हणून दिसेल. 16 तारखेला पुणेकरांना विनम्र असा राष्ट्रवादीचा सेवक पाहायला मिळेल अशी प्रतिक्रिया जी आहे ते खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन सुशांत राऊतसोबत लक्ष्मण जाधव, TVNine मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.